सर्किट आणि दुसरा असतो सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट, राईट. तर आता जे आपलं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट असतं याच्याबद्दल काय एक दोन महत्वाचे पॉइंट आहेत की इन कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आउटपुट डिपेंड ऑन प्रेझेंट इनपुट ओनली. आउटपुट कशावर डिपेंड असतो? फक्त प्रेझेंट इनपुट वरच डिपेंड असतो. म्हणजे याला मागचं काही आठवण ठेवण्याची गरज नाही. जसं फॉर एक्झाम्पल आता आपला हाफ ऍडर घ्या किंवा आपला फुल ऍडर घ्या, ठीक आहे. या हाफ ऍडर आणि फुल ऍडर मध्ये काय करतो आपण? आता जे दोन नंबर्स दिले ऍडिशन करण्यासाठी तो त्याच दोन नंबरची ऍडिशन करणार आणि आपल्याला रिझल्ट देणार. या अगोदर कोणत्या दोन नंबरची ऍडिशन केली होती किंवा कोणत्या दोन नंबरचं सबट्रॅक्शन केलं होतं हे लक्षात ठेवण्याची गरज आहे का आपल्याला? नाही गरज. प्रेझेंट मध्ये आता इनपुट द्या आणि आता आउटपुट घ्या. या अगोदर काय झालं होतं त्याच्याशी काही देणं घेणं राहणार नाही. याला आपण काय म्हणत असतो? कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. मग याला मागचं लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. मागचं लक्षात ठेवायची गरज असेल तर याला मेमरीची गरज असेल का? राईट. याला मेमरीची गरज नसते. नो नीड ऑफ मेमरी. याला मेमरी लागत नाही. मेमरी लागत नाही म्हणजेच याला क्लॉक सिग्नल सुद्धा लागत नाही, राईट. याला क्लॉक इनपुट लागतो का? नाही. जेव्हा मेमरी लागते तेव्हा क्लॉक इनपुट पाहिजे असतो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मेमरी जर वापरत असेल आपण तर आपल्याला क्लॉक इनपुट लागत असतो. जर मेमरीज वापरत नाही तर क्लॉक इनपुट लागेल का? नाही. मग याचे एक्झाम्पल्स काय असतील? आता सांगितलं ना, ऍडर, सबस्ट्रॅक्टर, परत एन्कोडर, डिकोडर, राईट. हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत आपले? राईट. आता मी इथं सबस्ट्रॅक्टर का लिहिलं नाही? कारण मी ऍडर लिहिलं म्हणजे त्याच्या बाजूला तुम्ही ऑब्विसली काय लिहिणार? सबस्ट्रॅक्टर लिहिणार. कारण दोघं ते चुलत भाऊ आहेत का मावस भाऊ आहेत? सावत्र आहेत. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता नेक्स्ट आहे आपलं सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट मध्ये पण असंच काय आहे याचं